नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाशला इन्स्पेक्टर साहेब विचारत असतात की तुमचं कोणी शत्रुत्व आहे का, किंवा तुमची कोणाशी दुश्मनी वगैरे, किंवा कोणी तुमच्यावर दुश्मनी ठेवू नये असं तुम्हाला वाटतंय. तेव्हा आकाश म्हणतो की नाही नाही इन्स्पेक्टर साहेब, असं काही नाही, आमचं कोणाशी शत्रुत्व नाही आणि भूमीचा तर कोणी शत्रू नाहीच नाही. तेव्हा मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नीट आठवण्याचा प्रयत्न करा. असं असू शकतं की तुमचा कोणीतरी छुपा शत्रू असू शकतो, जो हे सगळं करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मुद्दामच या सगळ्यामध्ये तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या सगळ्यामध्ये एकच गोष्ट सिद्ध होते, मी सगळ्या बाजूने पडताळणी करून पाहिली. आता ज्या गोष्टीमुळे भूमी मॅडमला धोका आहे ती हीच एक गोष्ट असू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर कोणाशी तुमचं शत्रुत्व नसूच शकतं, तर मग एक गोष्ट नक्की की प्रॉपर्टीसाठी हे कोणीतरी करू शकत असेल आणि मॅडमवर हल्ला झाला त्यामागचा हा एक हेतू असू शकतो. असं सगळ्या बाजूने आम्ही स्वतः पडताळणी करून पाहत आहोत. त्यामध्ये एक गोष्ट नक्की, ती मॅडमला समजलं असणार तांडेलबरोबर बोट ब्लास्टमध्ये कोण आहे, म्हणूनच मॅडमच्या जीवावर ती व्यक्ती उठलेली नसणार, इतकी एक गोष्ट आहे. त्याच वेळेला आकाश म्हणतो की हे कसं असू शकतं, नाही म्हणजे आमच्या प्रॉपर्टीवर कोण उठू शकतं, किंवा भूमीच्या जीवावर पण त्याच्यासाठी कोण उठू शकतं. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, आपल्याला काही सांगता येत नाही, आसपास आपण नजर ठेवून असतो, पण कोण कुठल्या हिशोबाने विचार करत असतो त्या गोष्टीचा आपल्याला काहीही अंदाज लावता येत नाही. म्हणूनच एक गोष्ट नक्की असते की आपण कधीही कुठल्या गोष्टीचा अंदाज बांधू शकत नाही. आम्ही सगळ्या बाजूचे पडताळणी करता आम्हाला एकच गोष्ट लक्षात आली की जर तुमचं कोणाशी शत्रुत्व नसेल तर कदाचित ही प्रॉपर्टीज तुमच्या या सगळ्या मार्गातला अडथळा असू शकते आणि त्यामुळेच तुम्हाला आणि भूमी मॅडमला कोणीतरी त्रास देण्याचा सारखा प्रयत्न करत असेल. असं म्हटल्यावर आता इथे रागिनी ही चिडूनच त्याच्याकडे बघत असते आणि नंतर पौर्णिमा आणि अभिजित हे दोघेही घाबरलेले असतात, कारण इन्स्पेक्टर साहेबांनी खरं कारण हे आकाशसमोर आणलेलं असतं. नंतर आकाश म्हणतो की मला तरी इन्स्पेक्टर साहेब हे सगळं वाटत नाही आहे बरोबर. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, तुम्ही शांतपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करा, मग तुम्हाला लक्षात येईल की हीच एक गोष्ट आहे जी कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये इतकं सगळे वादळ आणत आहे. कारण तुमच्या आयुष्यात एकामागोमाग एक संकटांची रांग लागली, याचा अर्थ असाच आहे की काहीतरी गोष्ट आहे जी तुमच्या जीवावर बेतणारी आहे. आणि जर प्रॉपर्टी हे एकमेव कारण असेल तुमच्यावर असे हल्ले होण्यामागचं, तर ते अजूनही धोकादायक आहे आणि तुमच्यावरचा धोका हा अजूनही टळलेला नाही. त्याच वेळेला मग आता लगेच रागिनी म्हणते की अहो इन्स्पेक्टर साहेब, हे तुम्ही काय बोलताय, या सगळ्या गोष्टींमागे प्रॉपर्टी हे सगळं कारण कसं असू शकतं आणि महाजनांच्यावर असा डूक धरून कोण राहू शकतं. तेव्हा मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो मॅडम, मी जे काही बोलतो आहे ते अगदी योग्य बोलतो आहे, कारण मी सगळ्या शक्यता पडताळून पाहिल्या आहेत. जर या सगळ्या गोष्टी नसतील तर प्रॉपर्टी हे एकमेव कारण असू शकतं. हे आम्ही पोलिसांच्या दृष्टीमधून सांगत आहोत, बाकी तुम्ही सगळा विचार करा. आणि हो, म्हणूनच मी भूमी मॅडमजवळ आलो होतो, त्यांच्याकडून काही स्टेटमेंट मिळते का ते बघायला. एनिवेज मिस्टर आकाश, तुम्ही आता एक काम करा, भूमी मॅडम जेव्हा शुद्धीवर येतील तेव्हा तुम्ही आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. त्याच वेळेला आता आकाश हा विचारांमध्ये असतानाच लगेच रागिनी म्हणते की हो आकाश, मला जे वाटतंय ना ते अगदी योग्य आहे. मला तरी वाटतंय की हे जे काही इन्स्पेक्टर साहेब म्हटले ना त्यामध्ये अगदी तथ्य आहे. कारण जर कोणी भूमीच्या जीवावर कशाला उठेल, प्रॉपर्टी हेच एकमेव कारण असू शकतं कदाचित भूमीच्या जीवावर उठण्याचं. म्हणूनच तिच्यासाठी हे सगळं केलं जात आहे असंच मला वाटतंय. आणि हे ऐकल्यानंतर मात्र आकाशला भीती वाटू लागते आणि मानसी आणि आजीला याचा तर जबरदस्त मोठा असा धक्का बसतो. आकाश म्हणतो की मला हे सगळं बघितलं पाहिजे, नेमकं हे काय आहे. आणि मात्र इथे रागिनी विचारांमध्ये पडलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी ही झोपून असते. आकाश हा तिच्यापाशी जातो आणि तिची ती अवस्था बघून त्याला पुन्हा वाईट वाटू लागतं. मग आता आकाशला त्या इन्स्पेक्टरने सांगितलेले सगळे स्टेटमेंट आठवत असतात की तुमच्यावर जे काही हल्ले होत आहेत ना ते होण्यामागचं कारण म्हणजे तुमची प्रॉपर्टी हे असू शकतं. आणि नंतर आकाशला त्याच्यावर झालेले वारंवार हल्ले आठवतात, बोट ब्लास्ट प्रकरण, त्यानंतर जेव्हा ते दोघेही फिरायला बाहेर गेलेले असताना त्या टेंटला लागलेली आग, हे सगळं आकाशला आठवतं. नंतर रघु काकांचा झालेला दुर्दैवी मृत्यू, हे सगळं त्याला आठवत असतं आणि तो विचार करतो की भूमी, हे सगळं आपल्याबरोबर काय घडत आहे, आपल्याला काय हवं आहे तर फक्त एक शांत आणि व्यवस्थित आयुष्य ज्यामध्ये आपण एकमेकांच्या सोबत असू, फक्त इतकंच तर हवं आहे आपल्याला. पण त्या गोष्टी पण नीट घडत नाही आहे. भूमीची तशी अवस्था बघून तो म्हणतो की भूमी बस, मला आता आणखी पुढे काहीही नको. तुझ्या जीवावर बेतेल किंवा तुला काहीतरी बरं वाईट होईल अशी कोणतीही गोष्ट मला माझ्यासोबत नको. जर या सगळ्या गोष्टीमुळे, माझ्या प्रॉपर्टीमुळे, माझ्या या सगळ्या संपत्तीमुळे आणि घरादारामुळे
आणि कंपनीच्या मालकी हक्कामुळे जर तुला हा त्रास होणार असेल तर या सगळ्यावर पाणी फेरायला मी तयार आहे. काही झालं तरीही मला तुला गमावण्याची इतकी मोठी किंमत नाही द्यायची आहे आणि मला तुझ्याबरोबर आयुष्य काढायचं आहे. म्हणूनच आता एक विचार डोक्यात आलेला आहे, तो म्हणजे मी या संपत्तीचा किंवा कशाचाही काहीही उपभोग घेणार नाही. मी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. त्याच वेळेला इथे खाली गणपती बाप्पाच्या इथे आकाश हा देवाला हार घालतो आणि त्याला हात जोडत असतो. त्यानंतर त्याची प्रार्थना करून झाल्यानंतर आकाश मागे येतो. आजी विचारते की आकाश, अरे बाळा, काय झालं आहे? तू सगळ्यांना इतक्या घाईघाईने कशाला बोलावून घेतलंस? नेमकं काय चाललं आहे तुझ्या डोक्यामध्ये? असं आजी आकाशला विचारत असते. त्याच वेळेला आकाश म्हणतो की आजी, मी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि खूप महत्त्वाचा. त्याच्यासाठी मी तुम्हा सगळ्यांना इथे बोलावलेलं आहे. तेव्हा सगळेजण चकित होतात की नेमका आकाशने कोणता मोठा निर्णय घेतला आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की आत्या, अभिजित, पौर्णिमा, मानसी, अथर्व, आजी, मला तुम्हाला सगळी मोठी गोष्ट सांगायची आहे. आणि तितक्यातच वकील साहेब येतात. आकाश म्हणतो की हे घ्या. वकील साहेब पण इतक्यातच आले आणि तेवढ्यातच मग आता आकाश म्हणतो की या वकील साहेब. आणि आकाशला रागिनी विचारते की काय रे, तू इथे वकील साहेबांना कशाला बोलावलं आहेस? तेव्हा आकाश म्हणतो की आत्या, ॲक्च्युली हे जे काही इन्स्पेक्टर साहेब मगाशी मला म्हणाले त्यामध्ये मला तथ्य वाटत आहे आणि आमच्यावर वारंवार जे काही हल्ले होत आहेत ना, त्यामागे कदाचित बहुतेक ही प्रॉपर्टीज असेल. म्हणूनच मला या प्रॉपर्टीलाच नको म्हणायचे आणि ही प्रॉपर्टीज माझ्यापासून मला दूर करायची आहे, जेणेकरून आम्हाला काही होणार नाही. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की अरे आकाश, हे काय बोलतोयस काय तू? वेडा वगैरे आहेस का? अरे इतका विचार करू नकोस तू या बाबतीत. हे सगळं असं काही घडत नसतं आणि कदाचित ते कारण नसूही शकतं. तेव्हा मग आता लगेच आजी म्हणते की हो, अरे रागिनी जी बोलते ते योग्यच आहे. अरे कदाचित प्रॉपर्टी हेच कारण असेल, हे कशावरून कुठलंही दुसरं कारण असू शकतं. तू त्यांच्या गोष्टीचा इतका मनावर घेऊ नको. तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही आजी, कदाचित हेच कारण असू शकतं आणि बाकीची खरीच कुठली कारणं उरलेली नाही आहेत अगं. कारण आपण जे काही करतोय ते जरा कुठेतरी चुकतंय असं वाटतंय आणि मीही त्याच दृष्टीने विचार केला तर मलाही समोर तेच दिसते की बहुतेक माझी जी काही प्रॉपर्टी आहे तीच भूमी आणि माझ्या सुखाच्या आड येत आहे, आमच्या सुखी संसाराचा आड येत आहे. मानसी म्हणते की भाऊजी, असं काही नसतं. नंतर पौर्णिमा म्हणते की बरं, मग ही प्रॉपर्टी तुम्ही कोणाच्या नावे करणार आहात? हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो आणि पुन्हा माती खाल्ल्यासारखा पौर्णिमा काहीतरी बोलून मोकळी होते. तेव्हा लगेच आजी म्हणते की अगं पौर्णिमा, हे काय बोलतेस काय तू? तुझ्या जिभेला काही हाड आहे का? अगं काय बोलायचं, इथे सगळ्यांचं काय आहे आणि तुझंच वेगळं काहीतरी चाललं आहे. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की आजी, अहो मी काय चुकीचं बोलले? मी तर बरोबरच बोलले ना. काय चुकीचा प्रश्न होता यात? तेव्हा मानसी म्हणते की अगं पौर्णिमा, हे सगळं आकाश भाऊजी करतायत तर त्यांना ह्या सगळ्यापासून थांबवण्यापेक्षा तू त्यांना प्रॉपर्टी कोणाच्या नावे करायचे हे सगळं बोलतेस. या सगळ्यातून आपण त्यांना थांबवलं पाहिजे ना, या चुकीच्या विचारापासून प्रवृत्त केलं पाहिजे. पण तू मात्र त्यांना त्याच गोष्टीत अडकवतेस. तेव्हा आता आकाश म्हणतो की नाही मानसी, तिचं बोलणं बरोबर आहे. तिने काही चुकीचा प्रश्न विचारला नाही आणि ही गोष्ट खरीच योग्य आहे. तेव्हा मग आता इथे पौर्णिमा गप्प बसलेली असते आणि रागिनी म्हणते की पौर्णिमा, तू जरा शांत हो. आकाश, हे बघ, असा काही विचार करू नकोस. आणि मानसी म्हणते की हो भाऊजी, जे काही इन्स्पेक्टर विचार करतात ना, तो त्यांच्या दृष्टीने करत असतात, आपण आपल्या दृष्टीने करावा लागतो. तेव्हा मग रागिनी म्हणते की हो अरे आकाश बाळा, तू प्लीज या प्रॉपर्टीच्या गोष्टीवरून आणखी दुसरा काही निर्णय घेऊ नको. तेव्हा आकाश म्हणतो की नाही आत्या, मलाही असंच वाटतंय की या प्रॉपर्टीवरूनच कदाचित माझ्याबरोबर हे कोणीतरी वागत असेल. तेव्हा मानसी म्हणते की नाही आकाश भाऊजी, तुम्ही असा अजिबात विचार करू नका. त्यांच्या इन्स्पेक्टर साहेबांना त्यांच्या दिशेने जो विचार करायचा तो करू दे, आपण आपल्या दिशेने विचार करू आणि नंतर मग काय तो निर्णय घेऊ. आकाश म्हणतो की हे बघा, मला ना प्रत्येकाचा निर्णय कळतोय, पण मला आता इतकंच कळतंय की सध्या तरी मी ज्या निर्णयाचा विचार करतो तोच अगदी योग्य आहे. आणि आकाश आता वकील साहेबांजवळ येतो आणि त्यांना म्हणतो की वकील साहेब, आता तुम्हाला तर सगळा मुद्दा कळलेला आहे, म्हणूनच तुम्ही आजच संध्याकाळपर्यंत प्रॉपर्टीचे पेपर्स बनवा आणि हो, प्रॉपर्टीचे पेपर्सचा मालक हा आत्याला ठेवलं पाहिजे. असं म्हटल्यावर तिला खूपच मजा वाटते. नंतर आता भूमी ही जराशी हालचाल करायला सुरुवात करते. थोडीशी तिच्या हाताची हालचाल होते आणि तिचे डोळे, त्या पापण्या जराशा हलतात, पण मात्र तिथे त्यांचं अजिबातच लक्ष नसतं. तर आता वकील साहेब गेल्यानंतर रागिनी त्याच्या मागे मागे जाते आणि म्हणते की हे बघा, तुम्हाला आकाशने संध्याकाळपर्यंत पेपर सांगितलेत रेडी ठेवायला, तुम्ही येत्या 2 तासातच ते रेडी ठेवायचे, लवकरात लवकर.
पण तो म्हणतो की पण बिन काही बोलायचं नाही, आता तुम्ही निघा असं म्हणून ते त्याला घालवून लावते. पौर्णिमा म्हणते की बघितलं, आता सगळी प्रॉपर्टी आकाशची आईंच्या नावे होणार, म्हणजे पुन्हा आपण त्यांचे मिंदे होऊन राहावं लागेल आपल्याला. अभिजित म्हणतो की हो ते तर खरंच आहे. नंतर आता रागिनी म्हणते की आकाशची सगळी प्रॉपर्टी आता माझ्या नावे होणार आहे. तितक्यातच आता ती सिस्टरला विचारते की आमचा पेशंट आहे महाजन भूमी, त्याची काय सिच्युएशन आहे पुढची. तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की हो त्या सध्या स्टेबल तर आहेत आणि कधीही शुद्धीवर येऊ शकतात. आता हे ऐकून तिला भीती वाटते. नंतर मग आता आकाश हा रागिनीच्या तिथून बाजूला होऊन भूमीजवळ येतो आणि भूमीला म्हणतो की भूमी तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. तितक्यातच भूमीची पापण्यांची हालचाल होत असते. आकाश तिला म्हणतो की भूमी मी माझी प्रॉपर्टी आत्याच्या नावे करतोय, आणि हे ऐकल्याने तिच्या पापण्यांची हालचाल होते. आकाश म्हणतो की भूमीची हालचाल झाली, डॉक्टर डॉक्टर. तेव्हा मग रागिनी म्हणते की अरे आकाश बाळा असं काय करतोय, भूमीच्या पापण्या नाही हल्ल्यात, भूमी जराही हल्लेली नाही आहे. असं म्हटल्यावर आता आकाश पुन्हा शांत होतो आणि रागिनीचा जीव पुन्हा भांड्यात पडतो. आकाश म्हणतो की भूमी हे बघ, मी आता प्रॉपर्टी पूर्ण आत्याच्या नावे केली, आपल्यावरचा धोका पूर्णपणे टळलेला आहे. तू बरी झालीस ना की आपण कुठेतरी लांब निघून जाऊया, कोणाला सांगूया नको, फक्त आपल्या घरच्यांना सांगूया आणि आपण इथून लांब निघून जाऊ. तेव्हा मग आता लगेच भूमी अजूनही शुद्धीवर आलेली नसताना हे पाहून रागिनी म्हणते की आकाश बाळा मी या भूमीला असं लांब जाऊ देणार नाही, कारण या बाईला सगळं माझ्याबद्दल कळलेलं आहे. रागिनी काय करते हे सगळं तिला समजले, म्हणून तिला असं लांब पाठवणं हे माझ्यासाठी रिस्की असू शकतं, म्हणून मी तिला कुठेच पाठवणार नाही. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की भूमी तू लवकर बरी हो, आपण लवकरात लवकर कुठेतरी लांब निघून जाऊया. तेव्हा मग रागिनी म्हणते की आकाश तू जो काही निर्णय घेतला आहे ना तो मला अजिबात आवडलेला नाही. ते ठीक आहे जाऊ दे, पण तू आता जाऊन आराम कर, तुला आरामाची खूप गरज आहे, मी इथे बसली आहे ना भूमीजवळ. तेव्हा आकाश म्हणतो की नको अगं आत्या मी थांबतो ना इथे, तू नको काळजी करूस, मी आहे भूमीजवळ, मी नाही थकलोय. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, घरी नाही निदान आपल्या इथे हॉस्पिटलचा वेटिंग रूम आहे, तिथे जरा थोडा वेळ पाठ टेक, आणि बाकीचे पेशंटचे नातेवाईकही असतात तिथे, अरे जा तू आराम कर. पण आकाश म्हणतो की नाही मला काहीच गरज नाही आहे, मी ठीक आहे. तरीही मग ती म्हणते की अरे आकाश तुला कळतंय का मी काय बोलते, तू आत्याचं ऐकणार नाही आहेस का. हे बघ आता तुला माझा ऐकावंच लागेल, नाहीतर मी चिडेन, आणि जर तुझी तब्येत वगैरे बिघडली तर मग भूमी आम्हालाच बोलेल, तुला माहिती आहे ना भूमी काय विचार करेल, मग तिला त्याचं वाईट वाटेल. त्यापेक्षा जा तू आराम कर, आणि हो मला ते काही ऐकायचं नाही, तुला माझी शपथ आहे आणि तुला आत्याची शपथ आहे, प्लीज तू निघून जा आणि आराम कर, असं आकाशला ती म्हणते. त्याच वेळेला आता शपथ दिल्यामुळे आकाशला पुढे काहीच बोलता येत नाही. तो म्हणतो की ठीक आहे आत्या मी जातोय, आणि प्लीज तू भूमीवर लक्ष ठेव, आणि तुला जराही काहीतरी तिची हालचाल वाटली तर प्लीज मला लवकर कळव, मी येतो. तेव्हा मग आता आत्या म्हणते की हो अरे आकाश बाळा तिची हालचाल झाली की सगळ्यात पहिले तुला बोलवेन, म्हणून तू जा आता आराम कर, आणि भूमीलाही काही काळ तिचा वेळ घेऊ दे, म्हणजे तिला लवकर रिकवर होता येईल. आकाश जातो आणि रागिनी तिथेच उभी राहून म्हणते की भूमी अगं भूमी तू शुद्धीवर येणार नाही याची पूर्ण दक्षता मी घेतेच, आणि जरी तू शुद्धीवर आलीस तरीही मग ते कोणालाही कळवणार नाही याची काळजी मी घेते, आणि आता सध्या तरी मला तुझ्यावर काही हल्ला वगैरे करता येणार नाही, कारण तू पूर्णपणे प्रोटेक्शनमध्ये आहेस. पण हो एक नक्की की शुद्धीवर आल्यानंतर तुला काही कसं आठवणार नाही याची पूर्णपणे दक्षता मी घ्यायला मोकळी. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आकाश हा प्रॉपर्टीचे पेपर्स रागिनीच्या नावावर करणाऱ्या पेपर्सवर सह्या करून टाकतो, आणि त्याच वेळेला रागिनी ते बघते आणि तिला हे पाहून खूपच आनंद झालेला असतो. आणि नंतर मग आता आकाश हा भूमीला म्हणतो की भूमी जे काही प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत ते आत्याच्या नावे मी केलेले आहेत, आता तू अजिबात काळजी करू नकोस, आणि हो तुला जर काही माझ्याकडून सेवा करून घ्यायची आहे ना तर ती सेवा तू करू शकतेस, अगदी दिवसभर आनंदाने मी तुझी सेवा करायला तयार आहे. तर रागिनी अभिजितला सांगत असते की अभिजित आता आपण पेपर्स तर आपल्या नावावर करून घेतले, पण आता एक गोष्ट तू त्याला जो काही रिमाइंडर आहे तो पाठवायचा आहे. आता पहिला गेम तर झाला, आता दुसरा डाव करण्याचा वेळ आलेली आहे, आणि आकाश मोबाईल बघतो आणि त्याला धक्काच बसतो. त्याच वेळेला आता इथे भूमीची हालचाल व्हायला सुरुवात झालेली असते, आणि भूमी ही रागिनीजवळ तिचा हात दाखवते, आणि रागिनी म्हणते की ही भूमी शुद्धीवर आली की काय. आता भूमी शुद्धीवर आल्यावर नेमका रागिनीचा कसा पर्दाफाश करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.